जय शिवराय. मी दर्शन दळवी, नागपूर. हा शिवकिल्ला सिंधुदुर्ग. शिवछत्रपती आदिलशाही मुलूक काबीज करत मालवण येथे नोव्हेंबर 1664 रोजी दाखल झाले. किनाऱ्यावरून शिवछत्रपतींनी सिंधू सागराचे निरीक्षण करीत असता त्यांची नजर समुद्रातील कुर्टे बेटावर गेली. त्यांनी स्वतः बेट पाहिले. 84 बंदरी ऐसी जागा नाही हे जाणून त्यांनी आदेश दिला, येथे बंदरी नूतन जंजिरा वसवावा. मोर्याचा धोंडा येथे पूजा केल्यावर शिवलंका सिंधुदुर्गच्या उभारणीस 23 नोव्हेंबर 1664 रोजी सुरुवात झाली. पायव्यात शिसे ओतून पायवा मजबूत केला गेला. 3000 मजूर, 500 पाथरवट, 200 लोहारांनी 3 वर्षाच्या अथक कार्यातून किल्ला बांधून पूर्ण केला. महाराजांनी सुरत लुटीतील 1 कोटीहून किल्ल्याच्या निर्माण कार्याला वापरले. सिंधुदुर्ग हा 48 एकरात पसरलेला आहे. जवळपास 3.5 किलोमीटर तटबंदी, 30 फूट उंच व 12 फूट रुंद अशी तटबंदी आहे. तटबंदीत 42 बुरुज, तटबंदीवर चढण्यासाठी 45 जिने व तटबंदीत असलेले 40 शौचकूप. सिंधुदुर्ग किल्ल्यातील मुख्य वास्तू: महादरवाजा गोमुख पद्धतीचा. दरवाजातून आत गेल्यावर समोर जरीमरी देवी मंदिर व उजव्या बाजूला तटबंदीत असलेले महाराजांचे डाव्या पायाचे व उजव्या हाताचे ठसे. महादरवाजातून डाव्या बाजूस गेल्यावर शिवराजेश्वर मंदिर, शिवाजी महाराजांचे सर्वात पहिले बनलेले मंदिर. महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराजांनी बनविले. येथील महाराजांची मूर्ती कोळी वेशातील बिना दाढीची आहे. समोर गेल्यावर दूध बाव, दही बाव व साखर बाव या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. महादेव मंदिर व यातून एक भुयारी मार्ग आहे. समोर निशाणी बुरुज, या बुरुजावर झेंडा लावला जात होता व या बुरुजावरून संपूर्ण किल्ल्यावर व समुद्रावर नजर ठेवता येत होती. उजव्या बाजूला तटबंदीतून चोर दरवाजा आहे. येथून उतरल्यावर समुद्राच्या रेतीवर जाता येते. याला राणीची वेळा असे म्हणतात. तारा राणी या गडावर वास्तव्यात असताना त्या येथे समुद्र स्नानाला येत असत. या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी महाराजांनी 3 उपगड मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर बांधले. त्यांचे नाव सर्जेकोट, राजकोट व पद्मदुर्ग आहे. जय शिवराय.